मैं खाकी हूँ, दिन हूँ रात हूँ सांझ वाली बाती हूँ मैं खाकी हूँ. आता पोलीस पण माणूसच असतो ना, त्यालाही मन असतं, त्यालाही हृदय असतं. राजकारणात तर सगळेच नांगरे घोडे राजकारणातच आहेत म्हटलं. माधवन म्हणजे अजब रसायन होतं. मी त्याचा रूम पार्टनर होतो. त्याच्या सायकलवरनं मी मेसला जायचो. थोडंसं डोक्यात रोमॅन्टिक विचार कधी कधी असायचे. कधी रोज डेच्या दिवशी व्यक्त करण्याचा प्रयत्न पण केला. पण मुलीला पाहायला गेलो त्याला ऍक्च्युली मी आणि माझा बॅचमेट दोघं होतो. तिचं कन्फ्युजन झालं की यातला मुलगा कोण आहे. कारण हे निश्चित माहित होतं की ताज आपलं समाधीस्थळ होणार आहे. कारण आपल्याला तिथं डेथ फेस करावी लागणार आहे. उंच पुरे असे दांडगे शिवसैनिक. आपलं वडील बाप मेल्यानंतर जशा पद्धतीनं रडतात तसे धाय मोकलून त्याला रडत होते. यातला एकही मेसेज माझा नाहीये. अशी माझ्या नावाने पेजेस बनवलेली होती ती मी सगळी डिलीट करून घेतली. आपला मराठी झेंडा खूप मोठ्या प्रमाणावर दिल्लीत आता फडकतो आहे. कभी आहट हूं, कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं मैं खाती. नमस्कार, मी पंकज दळवी. लोकसत्ता.com वरती आपलं स्वागत. आपण या गप्पांच्या सदरांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी गप्पा मारतो, त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. खरं तर पोलीस म्हटलं की त्यांना भेटल्यावरती छातीत धडकी भरते. पण आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे की त्याला भेटल्यावरती आपण त्यांच्या प्रेमात पडतो. खरं तर त्यांच्या बोलण्याच्या, त्यांच्या वागण्याच्या, त्यांच्या वक्तृत्वाच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या. आपल्यासोबत आहेत विश्वास नागरे पाटील. सर, स्वागत आहे तुमचं. मुंबईसारख्या शहराची तुम्ही सध्या कायदा आणि सुव्यवस्था ही संपूर्ण जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. पण सर, आपण सुरुवात थोडीशी एका हळव्या मुद्द्यापासून करणार आहोत. पोलीस म्हटलं की जसं पोलिसी खाक्या असतो किंवा एक असा राकट माणूस किंवा पोलीस म्हणलं लोक घाबरतात. नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून तुम्ही जेव्हा पदभार सोडलात किंवा तुमची बदली झाली तुम्ही खूप हळवे झालं होतं. या हळव्या विश्वास नागरे पाटलांविषयी काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली पंकज, पहिल्यांदा तर धन्यवाद की लोकसत्तेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरनं विशेषतः युवा वर्गाशी आणि सगळ्यांशी संवाद साधण्याची तू संधी दिलीस. आता पोलीस पण माणूसच असतो ना, त्यालाही मन असतं, त्यालाही हृदय असतं. तोही ज्या ठिकाणी त्याचं पोस्टिंग होतं ते फक्त पोलिसिंग करण्यासाठी होत नसतं, तर जनसामान्याच्या सेवेसाठी होत असतं. लहान मुलं, महिला, वृद्ध व्यक्ती, सगळे तळागाळातले वर्ग हे त्याच्याशी खूप अटॅच होत असतात. त्याच्या भावनिक गरजा सुद्धा त्यांच्याशी कनेक्ट होत असतात, कारण त्यांच्या सेवेसाठी त्याची नेमणूक होत असते. आमच्या खांद्यावर IPS असेल किंवा MPOSE असेल, त्यातलं S किंवा से स्टँड्स फॉर सर्व्हिस, सेवा. त्यामुळे मी सेवक म्हणून जात असतो आणि त्यावेळेला अडीअडचणीतली लोक, रक्त आणि अश्रू घेऊन येणारी लोक, त्यांच्याशी एक कनेक्ट होत असतो. अनेक वेळेला ते ऋणानुबंध हृदयापर्यंत जातात. राईट फ्रॉम औरंगाबाद, धुळे, नांदेड, अहमदनगर, लातूर, कोल्हापूर, मुंबई, ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग झाल्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे ऋणानुबंध होत असतात. तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तो शिव्याशापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाच स्पोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे. अशी एक प्रतिमा पोलिसांची बनवून ठेवलेली आहे, पण वस्तुस्थिती अशी नाही आहे. पोलिसांना खूप प्रेम आणि जिव्हाळा मिळतो. लोक कनेक्ट करतात. नाशिक ऑफकोर्स 8 महिन्यापूर्वी माझी तिथनं बदली झाली. तिथं मी पोलीस आयुक्त होतो. नाशिक ही पुण्यनगरी आहे आणि देवादिकांच्या पौराणातल्या गोष्टींपासनं ते अलीकडच्या इतिहासापर्यंत त्याची नाळ मी अभ्यास संदर्भ सुद्धा हो, सगळ्याच प्रकारचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप सुंदर शहर आणि आसपासच्या म्हणजे मुंबईला येणारं पाणीच तिथनं येतं. सगळ्या दऱ्या खोऱ्या, माउंटन्स. नेम द माउंटन ज्याच्यावर मी चढलो नाहीये. मला जी आवडच आहे, पश्चिम महाराष्ट्रात आयजी होतो त्यावेळेला सुद्धा सगळे डोंगर, किल्ले, गड सगळे मी चढलेलो आहे. आणि नाशिकच्या सुद्धा आसपासच्या सगळ्या गडांवरती मी स्वारी केलेली आहे. सो तिथल्या दऱ्याखोऱ्यांच्या, माणसांच्या, गोदावरीच्या, राम मंदिराच्या सगळ्याच्याच प्रेमात माणूस पडतो. तिथले रमजानच्या पिरियडमध्ये मुस्लिम बांधवांनी जे प्रेम दिलं, सगळ्याच गोष्टी इतक्या संस्मरणीय आहेत. त्यामुळे जाताना प्रत्येक ठिकाणी अनेक वेळा असं होतं की हे सगळ्या गोष्टी असतात, पण ते अचूक टिपणारं माणसाचं हृदय तिकडे कधी कधी नसतं. ते तुमच्याकडे आहे. त्याच्याविषयी मला जाणून की कसं काय सगळं तुम्ही इतकं इन्व्हॉल्व कसे होतात त्याच्यामध्ये? हे पहा, पोलीस तर माझा
प्रोफेशन आहे. माझे सख्खे मामा हे हवालदार होते, माझे सख्खे भाऊजी हे सब इन्स्पेक्टर म्हणून रिक्रूट झाले, आता रिटायर ते DYSP म्हणून झाले. पण पोलीस दलाशी मी कनेक्ट करतो, माझं कुटुंब आहे, त्यामुळं तिथं नाळ जोडलेलीच आहे. पण ज्या ठिकाणी ज्या लोकांच्या सेवेसाठी मी आहे तो प्रवास मी पाहिलेला आहे ना. मी खेड्यात एका जन्माला आलो, शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. तिथल्या वेदना, तिथली समस्या, तिथली संकट, मग ती नैसर्गिक असोत, मानवनिर्मित असोत, व्यसनाधीनता, त्याच्या होणारे परिणाम, ग्रामीण भागातली जीवनशैली, त्यानंतर शहरी भागात ज्यावेळेला मुंबईला आलो त्यावेळेला अगदी आमच्याकडे वाण्याची चाळ म्हणतात की जिथं डिलाय रोडला गावातले सगळे मुलं एकाच रूम मध्ये 30-30, 40-40 लोक राहतात. मंडळाची खोली तिथं सुद्धा थोडीशी जागा करून झोपावं लागलं. आमदार निवासामध्ये जिथं 30-30, 40-40 कार्यकर्ते एका रूम मध्ये राहतात तिथं सुद्धा राहिलेलं आहे, व्हरांड्यात राहिलेलं आहे, मच्छरनी फोडून खाल्लेलं आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीतले प्रसंग बनल्यानंतर हे तर परमेश्वरानं दिलेलं एक वरदान आहे. निश्चित कष्ट असतं, पण त्याच्याबरोबर कष्टाबरोबर नशिबाचा भाग पण बऱ्याचदा असतो की सगळ्या गोष्टी जुळून आल्या, सेवेमध्ये आलो. गॉड इज ग्रेट असं म्हणावं. आणि दिलेलं जे सतीचं वाण आहे किंवा सेवेचं व्रत आहे ते सिन्सिअरली ज्या वेळेला तुम्ही करता त्यावेळेला एक समाधानाची भावना असते. निश्चित सर. म्हणजे जन्म 32 शाळ कोकरूड त्या गावात वडील तुमचे सरपंच होते. माझ्यामध्ये कधी वाटलं नाही, म्हणजे हल्ली कसं असतं की सरपंचाच्या मुलालाच वाटतं की आपण सरपंच आहोत, असं कधी तुम्हाला वाटलं नाही का की सरपंच व्हावं आणि गावामध्ये खऱ्या अर्थाने पाटीलकी करावी? घर आता ऍक्च्युली गावातलं आणि तिथलं सगळं अख्खं गाव आहे ते नांगरे आणि घोडे दोन भावक्यांमधलंच आहे. आनंद पाटील जो IAS मध्ये सिलेक्ट झाला तो आनंद घोडे ऍक्च्युली, आणि मी नांगरे. तर आमच्या गावात 70% गोतावळा भावकी आणि हे सगळंच होतं. त्यामुळे लहानपणापासून भांडणं, मारामाऱ्या हे सुद्धा पाहिलेलं होतं. केलेत का कधी? खरं म्हणजे अगदी पोलीस आहात तुम्ही, पण भांडणं मारा लहानपणी केलेत का तुम्ही कधी? भांडणं जास्त माझ्या शाळेत काही 1-2दा झाली, पण नंतर माझी भूमिका जी राहिली ती भांडणं मिटवणाऱ्याची राहिली, आणि जी माझ्या प्रोफेशनमध्ये सुद्धा आज आहे. आणि मी खूप सगळ्यांचा गावातला लाडका होतो. म्हणजे मी ज्यावेळेला अभ्यासाला किंवा ट्रेनिंगला किंवा कुठेही शहरातनं जायचो त्यावेळेला माझ्या पाठीमागे 30-40 मुलं ही नेहमी मला सोडायला बस स्टॉपवर यायची. त्यामुळे मी सगळ्या भावकीला जोडणारा एक दुवा असं मला भावड्या प्रेमानं गावाकडे म्हणतात. सगळ्यांचाच भाऊ होतो आणि सगळ्यांचंच प्रेम होतं. म्हणजे माझं 10वीला 88% मार्क मिळाले त्यावेळेला सुद्धा सगळ्या गावानं माझा सत्कार आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होतं. अनेक गटतट असतानाही मी सगळ्या गावातले गणपती एक केले होते. एक गाव एक गणपती करून मी गावात वाचनालय बनवलेलं होतं, आणि त्यातनं बरीचशी मुलं अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी पण झाली. त्यामुळे मी कनेक्टिंग होतो. मला वाटत नाही की मी भांडणाच्या जास्त ओरिएंटेशनला होतो. निश्चितपणे बदमाश आणि जे काही अपप्रवृत्ती असतात त्याच्या विरुद्ध माझा त्रागा असतो, चीड असते, राग असतो, संताप असतो. पण ओव्हरऑल त्यात सुद्धा गुन्हेगार कसा मुख्य प्रवाहात येईल, तो सुधारेल कसा, हा करेक्शनल ॲटिट्यूड मला वाटतंय पहिल्यापासून घरात ग्रूम झालेला आहे. माझे वडील जरी सरपंच आपण म्हटलात किंवा नंतर सभापती पण होते पंचायत समितीला, तर अत्यंत निस्वार्थी आबा. म्हणजे मी पोलीस स्टेशनची एक एंट्री सांगतो की माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी लातूरला SP असताना एका इन्स्पेक्टरने एंट्री पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे कोकरूड गावातले, आणि मी आता इन्स्पेक्शन करायला IG म्हणून माझ्याच गावात गेलो होतो. त्यावेळेला त्याच्यात लिहिलेलं आहे की माझ्या वडिलांच्या बद्दल की आबा हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असले आणि राजकारणात असले तरी कधी पोलीस स्टेशनवर दबाव आणत नाहीत. त्यांचा एक मुलगा IPS अधिकारी असून सुद्धा कधी त्याच्याबद्दल बोलत पण नाहीत. तर असं व्यक्तिमत्व मला वाटतं माझ्या वडिलांचा माझ्यावरती खूप जास्त पगडा होता. 2 वर्षापूर्वी ते मला सोडून गेले, पण निश्चितपणे त्या एक भावनिक आठवणी आहेत. तुम्हाला नाही वाटलं सरपंच व्हावं कधी? अशा पद्धतीने एवढ्या चांगल्या पद्धतीने ते काम करत होते. आपण दुसरी बाजू बघतो की कधीतरी ॲटिट्यूड असतो किंवा तो एक जरब असते, त्याच्यापेक्षा छान असं काम करायला वाटलं नाही तुम्हाला की सरपंच व्हावं, राजकारणात यावं? शक्य होतं तुमच्यासाठी? राजकारण हा माझा पिंड नव्हता. मी समाजकारणात होतो. मी असं म्हणत नाही की मी राजकारणाचं काही माझ्या बंधात. राजकारण हे अतिशय महत्वाचं आहे. लोकशाही व्यवस्थेमधलं सगळ्यात महत्वाचं कुठलं क्षेत्र असेल तर ते राजकारण आहे. पण पिंड असतो माणसाचा. मी सामाजिक कामात होतो. मी अगदी कॉलेजला असताना शिवजयंती मोठ्या प्रमाणावर गावात केलेली आहे. अनेक व्याख्यानमाला मी गावात घेतलेले आहेत. पण ते राजकीय माझा परिप्रेक्ष्य जो आहे तो सामाजिक पिंडच असल्यामुळे मी व्याख्यानमालेच्या माध्यमातून, गणपती मंडळाच्या माध्यमातून,
अशा कार्यक्रम उत्सवाच्या माध्यमातून मी अगदी पुस्तकांचं प्रदर्शन सुद्धा गावात भरवलेलं होतं. सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी हे माझ्या मनात लहानपणापासून होतं की राजकारणात तर सगळेच नांगरे घोडे राजकारणातच आहेत म्हटलं, तर आपण आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये गेलो, अधिकारी झालो, तर तो वेगळा आपला ठसा आपण गावात उमटवू शकू, स्वतःचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं घडवू शकू, हा मला वाटतं माझा पिंड असावा. कॉलेजमध्ये असताना कोल्हापूरला होतात तुम्ही, तेव्हा हॉस्टेलमध्ये तुमचा एक रूममेट होता, खूप प्रसिद्ध अभिनेता तुमचा रूममेट होता. काय सांगाल त्याचं नाव काय, आणि तुम्ही हँडसम की तो हँडसम, अशी कधी स्पर्धा असायची का तुमच्यामध्ये? अरे एनी टाइम तो म्हणजे आता सुपरस्टार आहे आर माधवन, आणि मनानं पण तेवढाच चांगला, शरीरानं एकदम तगडा. मी त्याचा रूम पार्टनर होतो, पण माझं दुर्दैव आहे की आमच्यात थोडेसे स्वच्छतेवरनं वाद झाले आणि मी मग दुसऱ्या रूममध्ये गेलो, ते माझं दुर्दैव मी मानतो. पण त्याच्या सायकलवरनं मी मेसला जायचो आणि मला सगळं इंग्रजी पहिल्यापासून खूप व्यवस्थितपणे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. त्याचे हात एवढे तगडे होते की त्याला पंजा लढवण्यामध्ये कोल्हापूरच्या पैलवानांना तो भारी पडायचा. हा साऊथ इंडियन, कोलकात्याला राहिलेला, चेन्नईला राहिलेला, पण माधवन म्हणजे अजब रसायन होतं. त्याचा एक जस्ट मिनिट नावाचा कार्यक्रम पण मला आठवतो, एक मिनिटं सगळ्यांना बोलायला लावायचा, उच्चार इंग्रजीचे खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचा. कुणी काही आहे माद्या, तुझ्या घरावरनं काय इंग्रजांचं विमान गेलं होतं का, अशी रिमार्क्स जरी आम्ही दिले त्याला तरी तो माद्याच, कोल्हापुरात त्याला माद्या म्हणायचे सगळे. पण अतिशय पॉलिश्ड आणि अतिशय सॉफिस्टिकेटेड असं त्याचं व्यक्तिमत्व. मला वाटतं तो NCCच्या माध्यमातनं युथ एक्सचेंजमधनं जपानला पण त्यावेळेला गेलेला होता. त्यावेळेलाच त्याचे पंख असे उड्डाण घेताना दिसायचे की तो भविष्यकाळात खूप यशस्वी होणार, यात काही शंका नव्हती. ऑफकोर्स माझी आणि त्याची बेस्ट राजरामियन, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर चुरस होती त्याच्यासाठी. यासाठी मी, तो आणि 5 मुली या फायनल कॉम्पिटिशन मध्ये आम्ही होतो, आणि त्यात मला ते बेस्ट राजरामियन माझ्या अकॅडमिक रेकॉर्डमुळे मला ते किताब मिळाला. पण मला 100% वाटतं की त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा 10 पटीनं माधवन त्याच्यासाठी योग्य होता. पण सर कधी म्हणजे तुम्ही सुद्धा तितकेच छान हँडसम, ते सुद्धा आर माधवन म्हणजे, तर कॉलेजमध्ये अशी स्पर्धा होती का, कोणाचा फिमेल फॉलोअर मोठा होता, विश्वास नांगरे पाटलांचा की आर माधवनचा? नाही, मोकळेपणाने सर एनी टाइम माधवनचा. आमचा फिमेल फॉलोअर होऊ शकत नव्हता कारण आम्ही गावाकडचे होतो, आणि गावाकडची टुकार पोरं आणि सगळी हॉस्टेलमधली मुलं आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यामुळे आम्हाला आमच्याकडे कुणी बघितलं नाही किंवा आम्ही कुणाकडे बघितलं नाही, अशी परिस्थिती कॉलेजच्या दिवसात होती. निश्चितपणे थोडंसं डोक्यात रोमॅन्टिक विचार कधी कधी असायचे, कधी रोज डेच्या दिवशी व्यक्त करण्याचा प्रयत्न पण केला, पण त्याला काय फार रिस्पॉन्स कुठनं मिळाला नाही. त्यामुळे आमचे प्रयत्न नेहमी अयशस्वी झाले त्या क्षेत्रातले. आणि नंतर मग UPSCच्या तयारीच्या वेळेला तर सर्व विसरून सगळंच सोडून मग त्या एकाच पुस्तकांच्या प्रेमात पडलो. नशीब प्रेमात पडलो पुस्तकांच्या, नाही तर दुसऱ्या कशाच्या प्रेमात पडलो असतो तर आता या ठिकाणी बसलो नसतो. रिअल लाईफ लव्ह स्टोरी काय आहे तुमची, म्हणजे कसं घडलं, पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असा काही गोंधळ तेव्हा झाला होता का, आणि काय सांगाल? ऍक्च्युली मराठवाड्यात माझी पोस्टिंग पहिली झाली प्रोबेशनर म्हणून, आणि अगदी प्रोबेशनचे 7-8 दिवस राहिले होते त्यावेळेला मला माझ्या पत्नीचं स्थळ आलं. एक चांगलं रिकग्नाइज्ड कुटुंब, मुळे फॅमिली आहे जी वेगवेगळ्या क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात अतिशय यशस्वी आहेत. आणि त्यांच्या घरातली फॅमिली, त्यात मुलगी BE कम्प्युटर्स म्हणजे इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेजमधनं केलेलं आहे. हे सगळं वेल क्वालिफाईड बघितल्यानंतर मी तो निर्णय घेतला, आणि ज्यावेळेला मुलीला पाहायला गेलो त्यावेळेला ऍक्च्युली मी आणि माझा बॅचमेट दोघं होतो, आणि दोघांनी आम्ही मुलीला पाहताना तिचं कन्फ्युजन झालं की यातला मुलगा कोण आहे, कारण आम्ही बोलण्यात दोघंही कमी पडलो. नंतर दुसऱ्यांदा बघण्याचा कार्यक्रम झाला की एक्झॅक्टली मुलगा कोणता. मग मी थोडंसं फंडे मारले की असं लाईफ असतं, इतक्या बदल्या असतात, असं तसं असतं. म्हटलं की आता मुलगी काही पसंत करेल असं वाटत नाहीये. पण सुदैवानं होकार मिळाला, आणि अतिशय नशीबवान आहे की मला अतिशय चांगली सुसंस्कृत पत्नी तर मिळाली, आणि 2 छोटी गोड मुलं आहेत, आणि एक फॅमिलीचा चौकोन पूर्ण आहे. आणि जो काही स्ट्रेस असतो, तणाव दिवसभरात असतो, कारण अनेक प्रसंगांना रोजचा दिवस रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशी परिस्थिती पोलीस दलात होत असते. बऱ्याचदा द्वंद्व निर्माण होतात. त्यावेळेला फॅमिली, कुटुंब आपलं हे खूप मोठं स्ट्रेस बस्टर आहे. आपली मुलं, आपली मुलगीचं स्मित असेल किंवा मुलाबरोबर खेळणं असेल किंवा पत्नीबरोबर वॉक असेल,
या गोष्टी आपल्या मनातनं तो स्ट्रेस दूर करतात. त्यामुळे घरात ऑफिसमधला स्ट्रेस घेऊन यायचं नाहीये आणि घरात एकदम डिस्कनेक्ट करायचं, हे मी धोरण पहिल्यापासूनच स्वीकारलं. त्यामुळं मी आता 48 वर्षाचा आहे, पण तेवढाच ज्यावेळेला 24 वर्षाचा होतो तेवढाच मेंटली आणि फिजिकली आणि स्पिरिच्युअली, कारण माझं वाचन आणि लिखाण हे नेहमी चालू असतं. आणि मी फक्त पोलीस करत बसत नाही. माझी वेगवेगळी क्षेत्रातली जी काही माणसाच्या मास्लोच्या फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, अगदी सेल्फ ॲक्च्युलायझेशन पर्यंतचे जे नीड्स असतात त्या शोधण्याचा मी प्रयत्न करतो. पण सर, तुम्ही मगाशी आपण आता मुलाखत सुरू करण्याच्या आधी जेव्हा गप्पा मारत होतो, तुम्ही म्हणाला की 2-2 वर्षाचं तुमचं सगळे संसार असतात, इकडे जावं लागतं, इकडनं तिकडे, तिकडून दुसऱ्या ठिकाणी बदली. तुमच्या पत्नी किंवा मिसेस याच्याकडे कशा पद्धतीने बघतात? कारण काही निश्चित नसतं, उद्या मुंबईत तर उद्या कुठे दुसरीकडे बदली होऊ शकते, तर त्या गोष्टींकडे कसं बघितलं जातं तुमच्या कुटुंबाकडे? कुटुंबात स्ट्रेस असतो, कारण माझ्या मुलांनी गेल्या, आता मुलगा 9वीला आहे, पण 8 शाळा बदललेल्या आहेत. आणि फर्स्ट इयरला मुलगी आहे, तिला तर मी कोल्हापुरात असताना हॉस्टेलला पण ठेवलं होतं. तिच्याही 10 शाळा झालेल्या आहेत, म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट इयर ती शाळा बदलावी लागते. त्यामुळे मुलांचं निश्चितपणे एक सगळे सवंगडी बदलतात, वातावरण बदलतं, शाळा बदलते, एन्व्हायरमेंट बदलते. मला आठवतं मी लहानपणी जून महिन्यात शाळेत जायचं म्हटलं तरी एकाच शाळेत स्ट्रेस असायचा. तर या मुलांतर नवीन मित्र मैत्रिणी, आणि ते आता टीन एजमध्ये, विशेष करून 9वीत माझा मुलगा आहे, तर त्या टीन एजमध्ये वेगवेगळे ग्रुप झालेले असतात. 5वी पर्यंत ठीक आहे, म्हणजे मुलं लगेच सरमिसळ होऊन जातात. पण या फेजमध्ये, विशेष करून टीन एजमध्ये मुलांना ते सायकोलॉजिकल मेंटल प्रेशर सहन करावे लागतात. त्यामुळं म्हणजे मला आठवतंय तो ठाण्यात शाळेत होता, मुंबईच्या शाळेत होता, औरंगाबादच्या शाळेत होता, कोल्हापूरच्या शाळेत होता, नगरच्या शाळेत होता, सगळ्या शाळा झालेल्या आहेत. आणि 2-2 शाळा, मुंबईतल्या ती तिसरी शाळा आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला ऍडमिशन त्याच शाळेत मिळेल ह्याची गॅरंटी नाही. आणि घरात स्वाभाविकपणे मुलांच्यावर प्रेशर असल्यानंतर घरात फॅमिलीवरती प्रेशर असतं. पण आय हॅव व्हेरी गुड इक्वेशन विथ माय चिल्ड्रन, म्हणजे खूप चांगला माझा त्यांच्याशी संवाद आहे. आणि आय मेक इट अ पॉइंट की त्यांच्याशी मी बोलेल. काही वेळेला मी माझं आमच्या, म्हणजे मला ते बऱ्याचदा भिडे गुरुजी म्हणतात, कारण मी बऱ्याचदा आमच्या वेळेला असं होतं, आमच्या वेळेला तसं होतं, मग आमच्याकडे गावाकडे जायला छत्री पण नसायची, ते पोतं घेऊन आम्ही जायचो, पायात गमबूट सुद्धा नसायचे, खडावा असायच्या. असं लहानपणी सांगितलं, डॅडी गप्प बसा, तुमच्या थिअरीज आत्ता लागू होणार नाहीत, मोबाईल, हे सगळं जे कल्चर आहे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, ते ऐकतात. फॉर्च्युनेटली जी कनेक्ट आपली मुलांशी असायला पाहिजे ती संवादाची. आपण जर ते फोर्स किंवा भाषा आपली जर हिंसक बनली किंवा अग्रेसिव्ह बनली किंवा डिक्टेटोरियल बनली, तो संवाद तुटतो. त्यामुळे मित्रांसारखं, कारण त्यांना जे वाटतंय ते प्रश्न त्यांनी विचारले पाहिजेत. म्हणजे राईट फ्रॉम, आता माझा मुलगा 14 वर्षाचा आहे, त्याला कुठंतरी पोर्नोग्राफीची चर्चा शाळेत झाली, तर ती सुद्धा त्यांनी माझ्याशी चर्चा केली, आणि आय एक्सप्लेन हिम इन अ राईट वे. आणि हे आपण बोललंच पाहिजे, कारण पौगंडावस्थेतल्या मुलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्यावरचे असणारे पिअर प्रेशर्स हे वेगळे आहेत, आणि तो संवाद मला वाटतं खूप महत्वाचा आहे. आणि तो कुटुंबातला संवाद बदलत्या परिस्थितीप्रमाणे, की 50 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती ना आजची परिस्थिती वेगळी आहे, अजून 10 वर्षांनी येणारी परिस्थिती वेगळी राहणार आहे. आपल्यावर जो इन्फ्लुएन्स आहे तो सोशल मीडियाचा, आता पूर्ण जग एक ग्लोबल विलेज झालेला आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काही झालं तर त्याचे परिणाम आपल्याला इथं दिसत असतात. सर, तुम्ही आता म्हणाला आपण कुटुंबाविषयी बोलतोय, 2 छान मुलं आहेत, छान मस्त कुटुंब आहे, पण जेव्हा तुम्ही एखाद्या अशा कामगिरीवरती असता, आपण उदाहरण घेऊ 2000 ताजचा हल्ला, मी स्वतः तिकडे होतो, तुम्ही आतमध्ये शिरला तेव्हा ताजच्या इकडे होतो. आतमध्ये जेव्हा तुम्ही शिरलात, बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यावेळेला नियंत्रित केल्या होत्या आतमध्ये शिरून, तेव्हा कधी मनात येत नाही कुटुंबाचा विचार? विशेषतः ताजवरच्या हल्ल्याच्या वेळेला किंवा दहशतवादी हल्ला मुंबईचा झाला, तर तुमची प्रचंड चर्चा झाली होती ताजमधल्या एंट्रीची, आणि नंतर तुम्ही सकाळपर्यंत जे कंट्रोल तिकडे केलं होतं. काय सांगाल तेव्हा कुटुंबाचा विचार, काय त्यावेळेचे वातावरण होतं तिकडे? हे पहा, आता हा विशेष प्रसंग मी अनेकदा बोललोय त्या बाबतीत, की ताजमध्ये 9:40 अतिरेकी घुसलेले होते, 2 मुख्य दरवाजातनं आणि 2 नॉर्थ कोर्ट गेट, 4 अतिरेकी होते. आणि मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले आणि ताजचा सिक्युरिटी चीफ सुनील कुडियादी, आम्ही 9:55 म्हणजे एक्झॅक्टली 15 मिनिटांनी त्या ताजमध्ये घुसलो. तर त्यावेळेला घुसताना AK-47च्या फैरी आणि ग्रेनेडचे ब्लास्ट आणि अनेक मृतदेह तिथं समोर होते. माझ्याकडे एक ग्लॉक पिस्टल होती, माझ्या बॉडीगार्डकडे एक पिस्टल होती, सुनीलकडे तर वेपन पण नव्हतं, आणि 2 सिक्युरिटी गार्ड ताजचे होते.
त्यामुळे आतमध्ये ज्या वेळेला त्या अतिरेक्यांशी कॉम्बॅट, कारण इतर परिस्थितीमध्ये जनरली गुन्हा घडल्यानंतर आम्ही जात तिकडे असतो. जातो. या ठिकाणी गुन्हा चालू होता, सामान्य माणसं मारली जात होती. त्यामुळे आतमध्ये जाऊन लढणं, मारणं किंवा मरणं हे क्रमप्राप्तच होतं. कारण अशा पद्धतीच्या, मला कोणी प्रश्न विचारले नसते तर मी बाहेर रिइन्फोर्समेंटची, बुलेट प्रूफ जॅकेटची, AK-47ची वाट बघत बसलो असतो. सर मी बघितलं, मी होतो तिकडे त्यावेळी, तर तुम्ही एकदम थेट एंट्री होती तुमची. ते 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 सहन होणं जरा कठीण होतं, कारण आपण ज्यावेळेला प्रशिक्षण घेतो त्यावेळेला वृद्ध माणसं, महिला मदतीसाठी याचना करतायत, किंचाळतायत, माणसं मारली जात आहेत. त्यामुळे हे निश्चित माहित होतं की ताज आपलं समाधीस्थळ होणार आहे, कारण आपल्याला तिथं डेथ फेस करावी लागणार आहे. कारण AK-47 ट्रेनिंग घेतल्यामुळे सगळ्यांच्या त्याचे परिणाम काय असणार ते माहिती माहिती होतं. होतं. पण फॉर्च्युनेटली 10:03 म्हणजे 21-22व्या मिनिटाला आम्ही त्यांच्यावर काउंटर अटॅक करू शकलो क्रिस्टल हॉलच्या बाहेर, आणि ज्याच्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये घुसले नाहीत. अशा पद्धतीच्या प्रसंगामधनं निश्चितपणे घरातनं त्यावेळेला फोन सुरू झाले, मीडियाचे फोन सुरू झाले. त्यामुळे मी फोन फेकून दिला. मी माझ्या पत्नीशी एकदाही बोललो नाही किंवा कुटुंबाशी एकदाही बोललो नाही. मी वॉकी टॉकीवरती होतो आणि माझे वॉकी टॉकीचे संभाषण सगळे ऑडिओ रेकॉर्ड पण झालेले आहेत. तर त्यावेळेला प्रसंगावधान ठेवून त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना किंवा तिथं अडकलेल्या टुरिस्टना वाचवणं हे प्रथम कर्तव्य होतं. आणि त्यामुळं 6व्या मजल्यापर्यंत मी, माझा बॉडीगार्ड, नंतर मला टीमला मध्ये अधिक सहकार्य मिळाले. त्यामुळं पहिल्यांदा तर गोष्ट 3-4च्या दरम्यान तर माझी मृत्यू झाला अशी बातमी बाहेर आलेली होती. त्यावेळेला माझ्या फॅमिलीला खूप ट्रॉमामध्ये जेव्हा घुमटाला आग लागली, हो, म्हणजे माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या आणि त्याला खाली आणलं आणि मी वरतीच होतो. त्यावेळेला सगळीकडे झालं की आय एम डेड, कारण त्याचं कम्युनिकेशन होत नव्हतं. मी आणि राजवर्धन नंतर फायर ब्रिगेडच्या मदतीनं खाली आलो 4:15च्या दरम्यान. पण त्या पिरियडमध्ये 1-1.5 तास हा गोंधळ होता. त्यामुळं पत्नी नंतर मला वाटतं 2 वर्ष तर मला सोडून माहेरी गेली नव्हती, कारण मी कधी अशा प्रसंगात जाईल अशी तिला भीती वाटायची, किंवा त्या ट्रॉमामधनं फॅमिली जात असते. हे स्वाभाविक आहे, कारण अशा अनप्रेसिडेंटेड किंवा कुठल्याही समस्या किंवा संकट ही कधी येतील हे सांगता येत नाही. आणि एकदा तो इन्स्टिंक्ट असतो, म्हणजे त्यावेळेला फॅमिलीचा विचारापेक्षा कर्तव्य भावना ही पोलीस अधिकारी असेल, आर्मीचे अधिकारी असेल, यांच्यामध्ये ट्रेनिंगच्या माध्यमातून इम्बाईब केलेली असते. तुमच्यात काही इनबॉर्न स्पिरिट्स असतात. आता ज्या वेळेला चाकणमध्ये जवळजवळ 15,000चा मॉब होता, व्हायलंट 30 बसेस पेटवलेल्या होत्या, पोलीस स्टेशनवर हल्ला झालेला होता, आणि मी आणि माझ्याबरोबर 20 कर्मचारी, एक सब इन्स्पेक्टर, आम्ही ज्यावेळेला तिथं पोहोचलो साधारण 500 मीटरच्या अंतरावरती, आणि 15,000चा मॉब होता मुख्य चौकामध्ये, आणि सगळा धूर आणि जाळ सगळा समोर दिसत होता. तर त्यावेळेला फोर्स 20 माणसं घेऊन मी तिथं फायरिंग केलं असतं तर मॅसॅकर सारखी परिस्थिती झाली असती, आमचंही लिंचिंग झालं असतं. त्यावेळेला एका क्षणात मी निर्णय घेतला की लेट मी गो. आतनं एक कॉल असतो, एक ब्लिंक नावाचं पुस्तक आहे, आपण क्षणात निर्णय घेतो. सो मी एक सिव्हिलियनची स्कूटी येत होती आणि त्या स्कूटीवरती बसलो. त्यांना म्हटलं घेऊन जाऊ, माझी पिस्टल पण ठेवली आणि हेल्मेट पण काढून ठेवलं. पण मी तिथं कुठलंही हाताळ न घेता एकटाच युनिफॉर्म मधला त्या 15,000च्या मॉबला फेस करायला. मी त्यांना म्हटलं की मी इथं 2 वर्ष SP म्हणून पूर्वी काम केलेलं आहे, आज IG म्हणून काम करतोय, मी यांची सेवा केलेली आहे, यांचा माझा कनेक्ट आहे, ही माझीच माणसं आहेत, तर मी का घाबरायचं. आणि तिथं गेल्यानंतर परिस्थिती बदलली. म्हणजे तिथली जी मुलं हातात दगड घेऊन होती, काट्या घेऊन होती, त्यांच्याशी 5 मिनिटच मी एका स्पीकरवरच्या तिथल्याच बोललो, आणि तीच मुलं नंतर जसं सांगितलं तशा पद्धतीनं डिस्पर्स झाली. कारण ही सायकोलॉजी आहे, आणि हे ट्रेनिंगनं या गोष्टी तयार होतात की आपलं इन्स्टिंक्ट असतं ते बऱ्याचदा ब्लिंक, म्हणजे एका क्षणात आपल्याला निर्णय काही घ्यायचे असतात. सर तुमच्या याच्यातला एक आणखी एक मला प्रसंग आठवतोय. 14 नोव्हेंबर 2012 हजारोंच्या संख्येने लोक कलानगरच्या गेटवरती उपस्थित होती. तुम्ही अप्पर पोलीस आयुक्त, दक्षिण विभागाचे तेव्हा अप्पर पोलीस आयुक्त, प्रचंड गर्दी होती, हजारो लोक होती, आणि 17 नोव्हेंबरला बाळासाहेबांचं निधन झालं. संपूर्ण ती व्यवस्था बघण्याची जबाबदारी तुमच्यावरती, तुम्ही सगळं बघत. किती कठीण प्रसंग होता नियोजन करणं, कारण गर्दी, भावनिक गर्दी त्यावेळेला तिकडे जमा झाली. किती कठीण प्रसंग होता तो? कठीण प्रसंग तर होता. त्यावेळेला अचानक गर्दी इतक्या मोठ्या संख्येनं आली, कारण ही बातमी अगदी वेगानं पसरली, आणि मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि सगळे बाळासाहेबांवर प्रेम करणारी सगळी मंडळी त्या ठिकाणी जमा झाली.
म्हणजे मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्यानं की दाढी वाढलेले, गळ्यात सोन्याचे चेन असणारे, उंच पुरे असे दांडगे शिवसैनिक आपला वडील बाप मेल्यानंतर जशा पद्धतीनं रडतात तसे धाय मोकलून त्यावेळेला रडत होते. आणि परिस्थिती खूपच चिघळायला लागली, कारण त्यांना जाता येत नव्हतं. त्यामुळे समोर दिसेल त्याला शिव्या घालणं, अमिताभ बच्चन यांना सुद्धा ढकललं. त्यांचे जो कपडे ते तो किस्सा काय झाला सांगा. आणि त्यांना 14 तारखेला मातोश्रीपासून दूर करणं, हळूहळू बॅरिकेटिंग करून तुम्ही पुढे ती सगळी प्रोसेस सांगा. नाही, त्यावेळेला तर ते मिस्टर बच्चन आणि अभिषेक मला वाटतं त्यावेळेला आले आणि ते त्या कंपाऊंडच्या आतमध्ये जाताना त्यांना इजा पण थोडीफार झालेली होती. पण ती आदल्या दिवशी ज्यावेळेला रुमर पसरलेली होती, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ही गर्दी आउट ऑफ कंट्रोल जायला लागली आणि अगदी काही दगडफेक पण थोडीफार झाली, चपलं फेकली लोकांनी, त्याला मी एक ट्रिक केली. म्हणजे मला वाटतं तो प्रेझेन्स ऑफ माइंड असेल माझा, की मी महिला कार्यकर्त्या शिवसेनेच्या आणि महिला पोलीस हे पुढे लावले. म्हणजे हा निर्णय मला वाटतं त्यावेळेला आत्मघातकी पण ठरला असता की महिला का पुढे लावल्या. जनरली मी अनुभव पाहिलेला आहे की शिवसैनिक हे महिलांच्यावर हात उघडत नाहीत. आणि त्यांना मग मी लाऊडस्पीकर घेतला आणि मी अनाउन्समेंट केली की महिला कर्मचारी, महिला समोर आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी ज्या बाजूने चपलं फेकतायत किंवा दगड मारतायत त्या दिशेला बाळासाहेबांचं पार्थिव आहे आणि कृपया संयम ठेवा. आणि तुम्ही दॅट ट्रिक वर्कड आणि तो सगळा मॉब शांत होण्यास मदत झाली. आणि ती परिस्थिती हळूहळू, कारण ते इतकं प्रचंड की साधारण 7-8 लाख लोक तिथं त्यावेळेला टप्प्याटप्प्याने जमा झाले आणि ती गर्दी मॉनिटर करणं हे चॅलेंज झालं. आणि माझा फोर्स पण मी अगोदर होमवर्क केले असल्यामुळं, कारण तिथं गर्दी रोज रूमर्स पसरत होत्या, त्यामुळे होमवर्क केलं असल्यामुळे नियोजन व्यवस्थित होतं आणि कुठलीही अनुचित घटना घडली नाही. म्हणजे एकही कुणी जखमी झालं नाही. तेच विचारणार आहे मी तुम्हाला, कारण अंत्ययात्रा जी निघणार होती, लाखो लोक होती. मातोश्रीच्या कलानगरपासून निघून माहीम कॉजवेला जो एक कर्व येते तो सगळ्यात क्रुशल पॉईंट होता का, कारण तिकडे चेंगराचेंगरी होऊ शकली असती. त्याचं मॅनेजमेंट तुम्ही कसं केलं? कारण खूप बघितलेलं आहे मी तुम्हाला, तुम्ही अगदी रस्त्यावरती उभे राहून बसून सगळी कामं करत होतात तेव्हा. नियोजन खूप 3 प्रकारचं आम्ही नियोजन केलं होतं. मला आठवत आहे की एक तर गर्दीचं नियमन, दुसरं ट्रॅफिकचं नियमन आणि कुठलाही घातपात होणार नाही या दृष्टीनं नियमन. या अनुषंगानं त्याचा बंदोबस्त स्कीम बनवलेली होती. आणि प्रत्येक 8 ते 10 कर्मचारी, त्यात सुद्धा कुठले लाठीवाले राहणार, कुठले हेल्मेटवाले राहणार, कुठले शिल्डवाले राहणार आणि त्यांची जबाबदारी एका सब इन्स्पेक्टरकडं, 3 सब इन्स्पेक्टरची जबाबदारी एका इन्स्पेक्टरकडं, 3 इन्स्पेक्टरची जबाबदारी एका एसीपीकडं, अशी कंप्लीट पिरॅमिड बनवून ती बंदोबस्त स्कीम बनवलेली होती. आणि त्यात प्रत्येक टीममध्ये 1-2 ट्रॅफिकचे कर्मचारी असं नियोजन दिलं असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सुटसुटीत बंदोबस्त झाला. असे एकटे दुकटे कर्मचारी लावले नाहीत. त्यामुळे एक टीम आणि त्या टीमला सगळ्यांना मॅनेजमेंट करणारी यंत्रणा आणि त्यांना वायरलेसचे कॉल साईन दिले होते, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन. त्यामुळे एका वेळेला मला याचा मदत झाला की ती गर्दी व्यवस्थितपणे मॉनिटर करताना त्याचा फायदा झाला. आपण थोडंसं सोशल मीडियाकडे येऊया. विश्वास नागरे पाटील म्हणजे सोशली प्रचंड व्हायरल, म्हणजे सोशली नागरे पाटलांच्या नावाने एखादा मेसेज येतो, त्याच्या खाली लिहिलं असतं की विश्वास नागरे पाटील, की हा प्रचंड व्हायरल होतो. काय सांगाल अशा मेसेजविषयी जे तुम्ही लिहिलेले असतात का खरंच अनेक गोष्टी? यातला एकही मेसेज माझा नाही आहे. अनेक प्लॅटफॉर्मवरती सांगितलेलं आहे. साधारण 20 ते 22 म्हणजे असे माझ्या नावाने पेजेस बनवलेली होती, ती मी सगळी डिलीट करून घेतली. अनेक पेजेसला 10-10 लाख फॉलोअर मुलांनी बनवलेले होते, ते सगळे डिलीट करून घेतले, कारण त्यात चुकीच्या राजकीय आणि इतर सुद्धा गैरसमज पसरवणाऱ्या पोस्ट यायच्या. मी प्रोफेशनल आहे, मी ब्युरोक्रॅट आहे, मी एक सिव्हिल सर्वंट आहे, त्यामुळे मला काही कोड ऑफ कंडक्ट आहेत. निश्चितपणे माझं एक स्वतःचं सोशल मीडियावरती अकाउंट आहे, फेसबुकवरती आहे, इंस्टाग्रामवरती आहे, पण माझे असे कुठलेही पेजेस नाहीत किंवा फॉलोअर्स असणाऱ्या कुठल्या गोष्टी नाही आहेत. माझे असे मेसेजेस नाही आहेत. अनेक थोरा मोठ्यांचे मेसेजेस, मी धन्यवाद व्यक्त करतो. मी एवढा मोठा नाही आहे. मी सर्व ग्रामीण भागात तुम्ही खूप म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, सांगली, कधी जातो ना, तेव्हा तुम्ही म्हटलं की असं एकदम सगळ्यांच्या अंगात जोश येतो किंवा एकदम हे होतं. काय कारण आहे ग्रामीण भागात एवढे का तुम्ही प्रसिद्ध आहात? ग्रामीण भागात काम केलंय ना मी. आता मी पूर्ण मराठवाड्याचा आयजी होतो, मी पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा आयजी होतो. तरुणांमध्ये म्हणजे अगदी साधारणतः 15व्या वर्षी 10वी होतो असं गृहीत धरलं तर त्या वयापासून विश्वास नांगरे पाटील नावाची एक क्रेज आहे तिकडे. त्याचं मला माहित नाही क्रेज आहे की नाही, पण मी माझा कनेक्ट युवकांशी निर्माण करण्याचा प्रत्येक ठिकाणी प्रयत्न केला.
फॉर एक्झाम्पल मी युथ पार्लमेंटचा कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट केला. तुम्हाला विश्वास बसणार नाही की 146 पोलीस स्टेशन माझ्याकडे होते पश्चिम महाराष्ट्रातले. 1460 शाळा आणि कॉलेजेसचं एक नेटवर्क बनवलं आणि युथ पार्लमेंटच्या माध्यमातून ज्या विषयावरती शाळा आणि कॉलेजेसमध्ये बोललं जात नाही, शिकवलं जात नाही, मग त्यात सोशल मीडियाचा अब्यूज असेल, सायबर क्राईम असेल, गुड टच बॅड टच असेल, सेक्शुअल असॉल्ट्स ऑन विमेन अँड चिल्ड्रन असेल, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, क्राऊड कंट्रोल, हे सगळे विषय म्हणजे त्याच्याबद्दल एक प्रकारचा टाबू असतो आपल्याकडं. पौगंडावस्थेतले असलेले म्हणजे एज्युकेशन सेक्सबद्दल द्यावं की नाही, ह्या सगळ्या विषयाबद्दल मी एक सेमिनार ऑर्गनाईज केले. त्यात 3 स्पीकर यायचे. त्यात कम्युनल टेन्शन्स आणि जातीय दंगली असे विषय होते. आणि 3 स्पीकर्समध्ये पहिला युवकांची त्याबाबतची भूमिका मांडायचा, दुसरा एक ब्युरोक्रॅट म्हणजे कलेक्टर मी झालो, कमिशनर झालो तर मी काय करू शकेल, आणि तिसरा पॉलिटिकल म्हणजे मी मुख्यमंत्री झालो, पंतप्रधान, पॉझिटिव्ह टॉक. स्पर्धा परीक्षांचा सुद्धा मार्ग. हा नाही, स्पर्धा परीक्षांचं नाही, हे वेगवेगळ्या सामाजिक धार्मिक ज्या समस्या आपण भेडसावतात ना त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. आणि ती 1.5 लाख स्पीकर हे पोलिसांच्या माध्यमातून स्पीकरवर स्टेजवर आले आणि ही मुलं बोले. एक वातावरण तयार झालं. म्हणजे ओपनिंग सेरेमनीला सीएम साहेब स्वतः आलेले, क्लोजिंग सेरेमनीला अक्षय कुमार स्वतः आलेला आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीची चर्चा प्रत्येक ठिकाणी झाली. तर एक प्रकारचं रान उठवणं एखाद्या विषयावरती हे खूप महत्वाचं होतं. काही वेळेला समुपदेशन खूप महत्वाचं असतं. जसं कोपर्डीच्या घटनेनंतर पश्चिम महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं विषय तयार झाला, तर मी निर्भया पथकांची एक संकल्पना मांडली. शी टीम्स म्हणून एक हैदराबादचा खूप यशस्वी प्रयोग आहे. तर त्यात ज्यावेळेला पोलीस हजर असतात त्यावेळेला सुरक्षेचं कवच स्वाभाविक असतं, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये ते कवच तयार होण्यासाठी काय करता येईल, तर प्लेन क्लोथ मधल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी छुपे कॅमेरे देऊन आपण पब्लिक प्लेसेस हॉटस्पॉट निवडले, ज्या ठिकाणी महिलांची वर्दळ, शाळा, कॉलेजेस, पार्क्स, सगळ्या ठिकाणी असे छुप्या व्यवसायातल्या टीम्स लावल्या आणि त्यांनी ते रेकॉर्डिंग केल्यानंतर विहित वेळेत, म्हणजे अगदी एक उदाहरण सांगायचं झालं तर आळंदीला आपल्याला माहिती आहे की घाटावरती सगळे असे आंबट शौकीन येतात, हौशे नौशे गोशे, आणि त्याची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमची एक लेडी कॉन्स्टेबल, म्हणजे 30% आता महिला अधिकारी आणि कर्मचारी पोलीस दलामध्ये आहेत, त्यांना प्रोएक्टिव्हली ह्यात कशा पद्धतीने आणता येईल, तर त्यांना जीन्स टी शर्ट मध्ये हॅवरसॅक घालून या आमच्या लेडी कॉन्स्टेबल अशा पद्धतीनं पेट्रोलिंग साठी सोडल्या की त्या सिव्हिलियन मुली वाटाव्यात. मग कुणी असं त्यांना अप्रोच, म्हणजे उदाहरण त्या घाटावरती अप्रोच झालेली रिअल स्टोरी, एक आंबट शौकीन आला, मग तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागला, ते सगळ्या तिच्या कॅमेरामध्ये कैद होत होतं. पाठीमागं माझ्या टीमचे मेंबर्स होते आणि ज्यावेळेला हे सगळं चल लॉजवरती जाऊ, मोटरसायकल आहे माझ्याकडे, हे सगळं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड झालं. तिनं इशारा केल्यानंतर त्याला पकडला. 24 तासात आपण त्याच्यावरती 354 खाली विनयभंगाखाली चार्जशीट सबमिट केली. 24 तासात संपवला तपास आणि 12व्या दिवशी कोर्टाने त्याला 2 वर्षाची कैद आणि 5,000 रुपये दंड दिला. अशा अनेक केसेस आपण प्रोएक्टिव्हली केल्या. म्हणजे मला सांगायला थोडंसं चांगलं वाटत नाहीये, कारण असे पश्चिम महाराष्ट्रात 70,000 युवक आणि त्यात लग्न झालेले सुद्धा 30% होते, असे आपण 110-117 खाली बुक केले. म्हणजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाहीत, पण त्यांना वॉर्निंग दिल्या, ओरल वॉर्निंग आपल्याला 110-117 खाली देता येते. आणि त्यांना समुपदेशनासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं. जी मुलं आहेत, टीनेजर आहेत, त्यांना त्यांच्या पालकासह बोलवलं, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवले. जे लग्न झालेले आहेत त्यांच्या पत्नीसह बोलवलं. म्हणजे पत्नी नवरा काय करतोय हे बघितल्यानंतर घरी गेल्यानंतर आमच्या दंडुक्यापेक्षा तिथं लाटणं जास्त इफेक्टिव्ह राहू शकतं. सर, शेवटचे 3, तुम्हाला वेळ खूप बिझी, शेवटचे 3च प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे स्पर्धा परीक्षेतल्या मराठी तरुणांना खूप इच्छा असते, खूप तरुणांना थोडं माहिती नसतं नक्की काय करायचं, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, स्पर्धा परीक्षेची माहिती आता नसते असं मराठी मुलांना असं म्हणू शकत नाही, कारण गेल्या 15-20 वर्षामध्ये एक प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. खूप मोठ्या संख्येनं मराठी मुलं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत. हा आकडा जवळजवळ 100च्या वर दरवर्षी सिव्हिल सर्व्हिसेस, UPSC मधनं IAS, IPS आणि अलाइड सर्व्हिसेस 27 प्रकारच्या आहेत, त्यामध्ये यशस्वी होताना ही मुलं दिसत आहेत. आपला मराठी झेंडा खूप मोठ्या प्रमाणावर दिल्लीत आता फडकतो आहे. प्रत्येक राज्यामध्ये आपले IAS, IPS अधिकारी आता भेटतात. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती.
MPSC मध्ये ऑफकोर्स महाराष्ट्रातलीच मुलं असतात आणि इतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये विशेषतः बँक रिक्रुटमेंट, रेल्वे रिक्रुटमेंट, पॅरामिलिटरी फोर्सेसच्या असिस्टंट कमांडंटच्या ह्याच्यात सुद्धा आपला टक्का वाढताना दिसतोय. आता मात्र याच्यासाठी एक खूप मोठं डिबेट सुरू आहे की खूप मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा परीक्षा केंद्र तयार झालेली आहेत, खूप मोठ्या संख्येनं मुलं या क्षेत्रामध्ये पडतायत आणि आपलं फ्युचर त्यांना खूप ब्लिक दिसतं. कारण किती टक्के सिलेक्ट होणार? 1%, 2%? लाखो मुलं बसतात. त्यावेळेला यशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण आणि अयशस्वी होणाऱ्यांचं प्रमाण हे 80-90% आहे. तर निश्चितपणे या 80-90% फ्रस्ट्रेशन वाढत आहे आणि मग त्यांचं फ्युचर कसं, असं जे टॉक आहे त्याच्याशी मी पूर्णतः सहमत नाही आहे. कारण फक्त मजा करायला आणि स्टेटस दाखवायला गावाकडचा मोठा जमीनदार, जहागीरदार पाटील आहे त्याचा मुलगा येऊन जर तयारी करत असेल आणि शायनिंग मारून काय होत असेल तर त्याला त्याच्याशी मी सहमत नाही. पण जी जाऊन मुलं येऊन अभ्यास करतात, अभ्यास कुठला असतो सिव्हिल सर्व्हिसेससाठी? तुमची हिस्ट्री काय आहे, तुमचं पॉलिटिकल सिस्टम काय आहे, तुमची इकॉनॉमी कशी आहे, तुमच्या मेंटल कॅपॅबिलिटीज कशा आहेत, तुमचा इथिक्स आणि मोरॅलिटी हा एक सब्जेक्ट शिकवला जातो किंवा अभ्यास त्याचा करावा लागतो. करंट इव्हेंट्सचा तुम्हाला दांडगा अभ्यास करावा लागतो. सायन्समधल्या सगळ्या फॅकल्टीज, टेक्नॉलॉजी, लेटेस्ट सगळे विषय, हे सगळे तुम्ही 2-1 वर्ष अभ्यास केल्यानंतर तुम्ही तयार होता. म्हणजे मानसिकदृष्ट्या जसं इस्रायलमध्ये आर्मीचं ट्रेनिंग दिल्यानंतर प्रत्येक माणूस अशा इमर्जन्सीजला फेस करण्यासाठी तयार होतो, तसं तुम्हाला समाज जीवनातले सगळे विषय या 2 वर्षात 3 वर्षात अभ्यास केल्यानंतर तोच मुलगा जर पुन्हा शिक्षक होऊन गावाकडे गेला, म्हणजे समजा माझं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्शन झालं नाही पण मी शिकवायला लागलो कुठेतरी, तर मला इतक्या सगळ्या विषयांची डेप्थ आहे ती विद्यार्थ्याला मी शिकवताना खूप वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. मला सिस्टम सगळी माहीत झाली ना, मला घटनेतल्या तरतुदी, कायदा म्हणजे काय असतो, या सगळ्या गोष्टी मला माहीत झाल्या. शेतकरी एखादा होतो, माझा सक्का भाऊ जिल्हा परिषद मेंबर, ग्रामपंचायतीचा मेंबर, तो दिल्लीपर्यंत वाजीरामच्या क्लासपर्यंत होता पण त्याचं सिलेक्शन झालं नाही. सक्का भाऊ तो आता गावाकडे व्यवस्थितपणे समाजकारण, शेती आणि व्यवस्थितपणे करतो. अनेक माझे मित्र आहेत, संतोष पाटील आहे, तो खूप चांगला हॉटेलियर झालेला आहे. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही पण त्यांनी स्पर्धा परीक्षेचे हे टक्के, टोनपे, संघर्ष, अडचणी, रोजची वेगळी परिस्थिती पाहिलेली आहे ना, त्याच्या दृष्टीनं हे एक ब्लेसिंग इन डिस्गाइज आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो जीवनात उभा राहू शकतो. त्यामुळे पॉझिटिव्ह वेने इकडे पाहायचं आहे. सगळ्यांचं सिलेक्शन तर होणार नाहीये. सर, शेवटी जातात एक महत्त्वाचा प्रश्न, काय म्हणते मुंबईची कायदा सुव्यवस्था सध्या? सगळं व्यवस्थित काय सांगाल त्याच्याविषयी? मुंबईची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पाहताना सगळ्यात महत्त्वाची काळजी वाटते ते कर्मचाऱ्यांची. जे कर्मचारी रस्त्यावरती उभा राहून 24-24 तास ड्युटी करतात, त्यांची मानसिकता आणि त्यांच्या गरजा आणि त्यांची आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. ते काम करतात म्हणून आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो असतो. फील्डवरती हा फोर्स आहे. तर अनेक आम्ही उपक्रम केले. आपण आता सगळ्या 100 असे कॅनोपीज किंवा पेगोडास किंवा टेंट्स लागलेले पाहिले असतील, ते आपण यावेळेला उभा केले की नाकाबंदीत जो रात्रंदिवस पावसात उभा आहे, ते पॅराशूटचं कापड आहे, त्यात फॅन लावलेले आहेत, आपण कपाटं लावलेली आहे, टेबल, खुर्च्या, अतिशय चांगल्या पद्धतीची सिस्टम त्यांना दिली की नाकाबंदीच्या पॉइंटवर त्यांना बसण्याची सोय व्हावी आणि आराम खुर्ची पण दिली, कपाटं दिली, सगळ्या गोष्टी दिल्या, लाईट सह सगळ्या गोष्टी. तर त्यामुळं त्यांची एक कम्फर्टेबल नाकाबंदी, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये रस्त्यावर थांबवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. तिथं ते सॅनिटायझर असतील, मास्क असतील. आता आम्ही जवळजवळ 40,000 रेनकोट स्पॉन्सर करून गेले. एक योलो नावाची NGO आहे, WTC आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून 40,000 रेनकोट्स आपण कर्मचाऱ्यांसाठी देऊ केले. सगळे पोलीस स्टेशनमधले पासपोर्ट ऑफिसेस आणि रिसेप्शन डेस्क जवळजवळ 10 कोटी रुपये खर्च करून आता रिनोव्हेट केले. आता महिलांच्या कक्ष आहे तो आपण अतिशय सुंदर करतोय. प्रत्येक कक्षाला 5-5 लाख असे 5 कोटी रुपये आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून देत आहोत. तर असे वेलफेअरचे प्रोग्राम घेणं, या दृष्टीनं कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणं हे मुख्य आहे. कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये निश्चितपणे चॅलेंजेस असतात, रोज वेगळं चॅलेंज असतं. पण सध्या टेक्नॉलॉजीचा आपण खूप चांगला वापर करत आहोत. 5,000 CCTV कॅमेरे आपण शहरात लावले पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यात 7,000 लावतोय आणि ते कनेक्टेड आहेत आणि आपल्याकडे कंट्रोल रूमला त्याचा फीड येत असतो.
त्याच्यापेक्षा महत्वाची ट्रिक आपण केली. नाशिकला मी हा प्रयोग केला होता आणि मुंबईत आल्यानंतर मी CP साहेबांना कन्व्हिन्स करून केला. प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट, मॉल्स, मल्टिप्लेक्सेस, हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस, सगळ्यात ती 4 मजल्यांपेक्षा उंच असणाऱ्या इमारती यांना रस्त्याला रोखून पेरिफेरीला दाखवणारे CCTV कॅमेरे लावायला लागले. आणि नाहीतर 144 खाली ती CRPCची ऑर्डर काढली, जे मॅन्डेटरी केलं. पण एकही केस आम्ही 5 महिन्यात केलेली नाही. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 पैसा खर्च न करता 50,000 ॲडिशनल कॅमेरे या 5 महिन्यामध्ये मुंबईत लागलेले आहेत. त्यामुळे मुंबईचा प्रत्येक कोपरा आता व्हिजिलन्स खाली आलेला आहे. त्यामुळे हा डेटरंट इफेक्ट असतो. म्हणजे CCTV कॅमेरा हा डिटेक्शनसाठी तर उपयोगी होतोच, पण प्रिव्हेन्शन आणि डेटरंट म्हणून त्याचा प्रचंड फायदा आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेत कुठेही काही चाललेलं असलं की आम्हाला लगेच कळतं. त्याच्यावरती असते. त्यामुळं टेक्नॉलॉजीचा फायदा. आणि पोलिसिंग हे स्मार्ट, म्हणजे येस स्टँड्स फॉर स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह, M फॉर मॉडर्न अँड मोबाईल, A फॉर अलर्ट अँड अटेंटिव्ह, R फॉर रिस्पॉन्सिव्ह अँड रिस्पॉन्सिबल, T फॉर ट्रेंड अँड टेक्नॉसॉवी. तर स्मार्ट बनवण्याकडं सध्या सगळ्यांचं लक्ष. सर, आपण या कार्यक्रमाचा समारोप नॉर्मली असा करतो की आपण एक 5 प्रश्न विचारतो, आपण त्याची उत्तरं घेतो. पण तुमच्या आजच्या या मुलाखतीमध्ये आपण ते नाही करणार. आम्हाला विश्वास नागरे पाटलांची एखादी छानशी आवडणारी कविता आम्हाला ऐकायची आणि त्यांनी आपण या मुलाखतीचा शेवट करणार. मी युनिफॉर्ममध्ये आहे, त्यामुळे माझी आवडती कविता आहे ती खाकी. क्या बात आहे. एक IPS ऑफिसरनंच लिहिलेलं आहे, तीच मी म्हणून दाखवेल. मैं खाकी हूँ, दिन हूँ रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. क्या बात है. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अड़िग कर्तव्य की विचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. क्या बात है. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को, मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, क्या बात है. मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आंसू, हर वक्त तुम्हारे साथ हूँ, बुलाओ तो दौड़ी आती हूँ, मैं खाकी हूँ. आणि शेवटच्या ओळी खूप भावनिक आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूँ, कभी चोटिल हूँ, और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूँ, मैं खाकी हूँ. क्या बात है. मैं खाकी हूँ. नागरे पाटीलजी, आमच्याशी बोललात, छान गप्पा मारल्यात, खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू पंकज, थँक्यू लोकसत्ता.